नमस्कार मित्रांनो, आमच्या दोघांची पहिली भेट ही झाली मणिपूरमध्ये. हे तर तुम्हाला मी फेसबुकला सांगितलंच आहे. आणि आमच्या दोघांची दुसरी भेट कुठं झाली आणि त्या दुसऱ्या भेटीच्या नंतर आमच्या दोघांमध्ये लग्नाचा विचार झाला. आमची दोघांची दुसरी भेट झाली आपल्या पुण्यामध्ये. ज्यावेळेस मी मणिपूर फिरून दिल्लीत आलो, दिल्लीतून काम करून परत महाराष्ट्रामध्ये आलो, त्याच्यानंतर आमचं रोज बोलणं व्हायचं व्हॉट्सअपवरती. म्हणजे व्हॉट्सअपवरती जास्त करून बोलणं व्हायचं, व्हिडिओ कॉल व्हायचे. ती माझ्या मुलासंग पण बोलायची, कारण की मी त्याच्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवलेली नव्हती. जी माझी आधीची परिस्थिती ती, जी आत्ताची करंट परिस्थिती जी होती त्यावेळेस ती, सगळं तिच्याशी शेअर केलं होतं एक मैत्रिणी या नात्याने. तिथपर्यंत आम्ही बोलत होतो. ती पुण्यात येऊस तर काय मी लग्नासाठी म्हणजे प्रपोज वगैरे काहीच केलेलं नव्हतं. तर मी तिला खूप वेळा म्हटलं तू महाराष्ट्र बघायला ये, तुला मी महाराष्ट्र दाखवतो. त्याच्यानंतर मी जेव्हा दिल्लीहून इकडे आलो, त्याच्यानंतर 4 महिन्यांनी ती पुण्यामध्ये आली पहिल्यांदा. आणि ती पुण्यामध्ये आल्याच्या नंतर मी तिला एअरपोर्टला घ्यायला गेलो, आपल्या पुणे एअरपोर्टला. नंतर तिला घेऊन घरी आलो वाघोलीमध्ये. आणि नंतरचे 2 दिवस मी तिला पुणे दाखवलं. आपला दगडूशेठ दाखवला, दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं, तुळशीबाग दाखवली, नंतर आपलं सारसबागचं गार्डन, कात्रजचं सर्प उद्यान, आपले जे पुण्यातले जे पिकनिक स्पॉट आहे ते दाखवले तिला सगळे. आणि नंतर आम्ही इनोव्हेटला काही शॉपिंग केली तिच्यासाठी. आणि नंतर मग तुमच्या मुलाला भेटायचं म्हटलं, ठीक आहे चालन म्हटलं. तर मग मी दुसऱ्या 1 दिवस पुढे ढकललं तिथं जाण्याचं. म्हटलं उद्याची फ्लाईट बुक करतो तुझी शिर्डीतून दिल्लीला, आणि दिल्लीहून तू मणिपूरला जा. म्हटलं तुला घरून मुलाला भेटून तसंच जाऊ. मग आम्ही दुसऱ्या दिवशी नगरला निघालो सकाळीच मुलाला भेटायसाठी. आता तिकडे शिर्डीची फ्लाईटचा टायमिंग पण होता लवकरच. मग मी काय केलं, मित्राला सांगितलं तू मुलाला घेऊन शिंगणापूरला ये, शिंगणापूरला, आणि तिथून तिला भेटून मी लगेच तिला शिर्डीकडे घेऊन तसंच निघतो. मित्र मुलाला घेऊन शिंगणापूरला आला, आणि मुलाची तिची पहिली भेट जी झाली ती शिंगणापूरमध्ये झाली, आपल्या शनी महाराजाची तिथं. आणि तिथून पुढं मग मुलाला भेटल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे संग केलं. तिने मुलाला काही गिफ्ट खेळणी वगैरे घेऊन दिली, आणि मुलाला आम्ही गावी पाठवून दिला, आणि तिला घेऊन मी एअरपोर्टकडे निघालो शिर्डीला. नंतर मग ती मणिपूरला गेली तिथून. ही होती आमच्या दोघांची दुसरी भेट. ह्या भेटीच्या नंतर तिने माझी सगळी परिस्थिती बघितली, तिने मला पुण्यात बघितलं. आता पुण्यातलं जे घर होतं वाघोलीस, ते काय माझं स्वतःचं नव्हतं, ते भाड्याच्याच घरात राहत होतो मी तिथं पण. आणि ती माझ्या मुलाला भेटल्याच्या नंतर तिचा माइंड चेंज झाला का शक्यतो मी चांगला आहे. आणि मला खास करून तिला हे कळलं की याला कुठलंही व्यसन नाही, कारण की मला खरंच कुठलं व्यसन नाही. हे माझ्यातलं एक, मी समजतो माझ्यात एक प्लस पॉईंट होता तिच्यासाठी, का मला कुठलंच व्यसन नाही. ती मणिपूरला गेल्याच्या नंतर मग आमच्यात खरं लग्नाचं विचार दोघांच्या बोलण्यांमध्ये आला. आणि मग आमच्या दोघांतून सगळ्यात आधी कुणी लग्नासाठी विचारलं, तिने का मी, याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि जर युट्यूबला जर या व्हिडिओ येऊन बघत असताल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमाची खूप खूप गरज आहे युट्यूबला, कारण की इथं आपले फॉलोअर्स सबस्क्रायबर खूपच कमी आहेत.